आमचे प्रतिनिधी आहेत सध्या आपल्या संपर्कामध्ये मुंबईतनं आपल्यासोबत दीपक भातुसे असतील, तसंच जिथली संपत्ती जप्त करण्यात आली आहे त्या सुखदा इमारतीच्या इथून आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील असतील, तसंच नवी दिल्लीतनं आपल्यासोबत रामराजे शिंदे असतील आणि नागपूरहून आपल्यासोबत अमर काणे असतील। मी सुरुवातीला जातोय कृष्णातकडे। कृष्णात, नुकतीच कारवाई करण्यात आलेली आहे, काय घडामोडी घडतायत? सध्या मी वरळी येथील सुखदा बिल्डिंगच्या बाहेर उभा आहे। जी सुखदा बिल्डिंगमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फ्लॅट डुप्लेक्स फ्लॅट आहे। तो डुप्लेक्स फ्लॅट हा ईडीनं जप्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी डुप्लेक्स फ्लॅट आहे आणि 1,54,00,00,000 रुपये किंमत या डुप्लेक्स फ्लॅटची आहे। साधारणतः 2004 मध्ये हा फ्लॅट विकत घेतल्याचं सांगितलं जातं, जो रोख किमतीनं विकत घेतल्याचं सांगितलं जातं। 100 कोटी रुपये वसुली प्रकरणी सचिन वाजे ह्या परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर हे संपूर्ण ईडीची चौकशी आणि त्यानंतर इतर सर्व चौकशा ज्या आहेत त्या प्रामुख्यानं सुरू झालेल्या आहेत। आणि तात्काळ ईडीच्या मार्फत होत असलेली अनिल देशमुख त्याचबरोबर त्यांच्या पुत्रांची चौकशी, कुटुंबियांची चौकशी, काही प्रमाणात इतर ज्या संपत्ती आहेत त्या देखील या चौकशीच्या माध्यमातून हे पुढचं पाऊल म्हणून ही संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। उरण पोर्ट जो आहे त्या उरण तिथली देखील 2.67 कोटी रुपयाची जमीन काही प्रमाणात जी सलील देशमुख यांच्या नावावर होती, त्यांच्या पुत्राच्या नावावर, ती देखील जप्त करण्यात आलेली आहे। एकूण 4,20,00,000 रुपयांची मालमत्ता ही जप्त करण्यात आलेली आहे। हे सुखदा बिल्डिंग याच ठिकाणी अनिल देशमुख सध्या राहतात, मुंबईत इथं राहतात आणि दुसरा बंगला त्यांचा ज्ञानेश्वरी जो आहे तो सध्या तिथे देखील वास्तव्य असतं, जो सरकारी बंगला आहे, गृहमंत्री या नात्याने त्यांना मिळाला होता। परंतु सध्या सुखदा बिल्डिंग या ठिकाणी त्यांची ही संपूर्ण ईडीची मालमत्ताची जो फ्लॅट डुप्लेक्स फ्लॅट होता तो जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर ईडीकडून जे समन्स त्यांना बजावलं गेलं होतं त्या समन्सला त्यांनी 2-3 वेळा समन्स बजावून देखील ते हजर राहिले नव्हते। त्यांनी सुप्रीम कोर्टात त्या जे अटकेपासून संरक्षण किंवा कठोर कारवाईपासून संरक्षणासाठी त्यांनी ईडी सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतलेली आहे। अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला नसला तरी आता ईडीनं मात्र फास आवळण्यास सुरुवात केलेली आहे असं म्हणता येईल। खरं, मला हाच मुद्दा घेऊन दीपक भातुसेंकडे जायचं। दीपक, खरं तर 3 वेळा समन्स बजावण्यात आलं होतं, त्यानंतरही अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले नाहीत। त्यांनी लेखी पत्राद्वारे कळवलं होतं, मात्र आता ईडीनंच कारवाई केलेली पाहायला मिळते। मात्र आता यापुढे पक्षाकडनं काय कारवाई होणार त्याकडे देखील लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरेल। परमवीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये जे आरोप केले होते की 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट सचिन वाजेंना अनिल देशमुखांनी दिलं होतं, त्या अनुषंगाने ही सगळी चौकशी सुरू आहे। आणि या प्रकरणामध्ये ईडीची आज देशमुखांविरोधात झालेली पहिली मोठी कारवाई असं म्हणावं लागेल, कारण यापूर्वी त्यांना 3 वेळेस समन्स बजावण्यात आलं, मात्र हे समन्स बजावणंही अनिल देशमुख ईडी समोर गेले नव्हते। त्यांनी पत्राद्वारे वकिलांमार्फत हे उत्तर ईडीला दिलं होतं, आपण हजर राहू शकत नाही, तुम्ही कोणत्या बाबतीत चौकशी करणार आहात, कुठली कागदपत्र आपल्याला हवी त्याची लेखी माहिती द्या, असं त्यांनी ईडीला कळवलं होतं। आणि त्यानंतर ईडीने त्यांच्या घरावरती छापे सुद्धा टाकले होते, म्हणजे वरळीतलं सुखदा इथलं घर असेल किंवा ज्ञानेश्वरी जो शासकीय बंगला त्यांचा तिथे ते अजूनही वास्तव्यास आहेत ते घर असेल किंवा नागपूरमधलं घर असेल, या तिन्ही ठिकाणी ईडीने छापे मारले होते। आणि या छापेमारीनंतर अशी एक शक्यता होती की अनिल देशमुखांना अटक होईल, मात्र त्यांच्या 2 पीएंना आतापर्यंत ईडीने अटक केलेली आहे, त्यांच्या पत्नीला सुद्धा समन्स बजावण्यात आलेला आहे। आणि आता अनिल देशमुखांविरोधात ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। मात्र एक अशी चर्चा आहे की अनिल देशमुखांना या प्रकरणात अटकही होऊ शकते, मात्र ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणामध्ये काय निकाल देते, तिथून त्यांना संरक्षण मिळते का हे पाहावं लागणार आहे। कारण अटकेपासून संरक्षण मिळावं अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुखांनी ईडी विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे। प्रताप सरनाईक जे शिवसेनेचे आमदार होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच धर्तीवर अनिल देशमुखांना संरक्षण मिळतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच असताना ईडीने ही सगळ्यात मोठी पहिली कारवाई अनिल देशमुखांवर केलेली आहे, त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई केलेली आहे। तन्मय, अगदी दीपक, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। मला रामराजेंकडे जायचं। रामराजे, खरं तर सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख गेलेले आहेत, त्या संदर्भात काय हालचाली घडतात? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शरद पवार देखील दिल्लीत आहेत, तर काय घडामोडी घडतात? बिलकुल तन्मय, कारण आता याचा जो मार्ग निघणार आहे तो दिल्लीतूनच निघणार आहे। मग तो सुप्रीम कोर्ट असू द्या किंवा शरद पवार यांचं निवासस्थान असू द्या किंवा शरद पवार ज्या नेत्यांची इथं गाठीभेटी घेण्यासाठी आलेले आहेत, त्याचबरोबर संसदेचं अधिवेशन सुद्धा आता होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलला जाऊ शकतोय का, राष्ट्रवादीची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे संसदेच्या या अधिवेशनामध्ये ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आणि त्यामुळेच शरद पवार यांच्या आजच्या बैठका ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत। आणि त्याच वेळेस ही बातमी आलेली आहे की अनिल देशमुख यांची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे। तर मग याच्यामध्ये आपल्याला बारकाईने बघावं लागेल की जी साई शिक्षण संस्था जी आहे त्यामध्ये जे व्यवहार झालेला आहे ते ईडीच्या हाती आहे।
परंतु अनिल देशमुख वारंवार म्हणत आहेत केवळ मला बळी चढवली जात आहे, परंतु पोलीस अधिकाऱ्यावर परमबीर सिंग यांच्यावर कारवाई का केली जात नाही हा त्यांचा सवाल आहे. आणि याच मुद्द्याला घेऊन ते सुप्रीम कोर्टामध्ये पण येणार आहेत आणि संरक्षण पण मागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यावर काय कशी भूमिका घेते ते पाहणं गरजेचं आहे, कारण आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. आता फक्त एकच राहिलेली आहे कारवाई, ते म्हणजे अटकेची. अटकेपासून संरक्षण मिळते का ते पाहावं लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की शरद पवार आपलं राजकीय वजन वापरून संरक्षण मिळवून देतील का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण शरद पवार आता अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. आताच राजनाथ सिंग यांच्या भेटीला गेलेले आहेत शरद पवार. आणि अनिल देशमुख यांचे लक्ष जे आहे किंवा यांची नजर जी आहे ते केवळ शरद पवार जे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्याकडेच लागलेले आहे. कारण शरद पवार यामधून काही मार्ग काढतात का ते पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच दिल्लीतला आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी सुद्धा आणि अनिल देशमुख यांच्यासाठी सुद्धा. खरं आहे रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मला नागपूरला जायचं आहे अमर काणे यांच्याकडे. अमर, खरं तर काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती आणि त्याच संध्याकाळी मात्र अनिल देशमुखांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. सध्या काय स्थिती आहे नागपुरात? आता जीपीओच्या स्थित अनिल देशमुख यांचं जे निवासस्थान आहे नागपूर तिथेच उभं आहे. अतिशय शुकशुकाट आहे. एकही कार्यकर्ता आता इथे नाही. आणि जसं आता रामराजे सांगत होते की सर्वोच्च न्यायालयातनं संरक्षण मिळतं का याचा ते एक प्रयत्न करताय. आता जे निवासस्थानीची जी परिस्थिती आहे, अनिल देशमुख स्वतः इथल्या निवासस्थानी नाही आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा निवासस्थानी नाही. संपूर्ण शांतता आहे. आणि एवढंच नाही तर हे छापे जेव्हा अनिल देशमुखांकडे पडले होते त्याच वेळेस ईडीचे जे छापे होते त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी सुद्धा पडले होते. एक शिवाजीनगरला आणि सदर आणि जाफरनगर या 3 परिसरांमध्ये हे छापे पडले होते. आणि त्याच्यात सुद्धा एक महत्त्वाचे काही कागदपत्र ईडीला सापडले होते. आणि त्यानंतर एक संभाव्य अटकेची शक्यता व्यक्त करण्यात होती, पण अनिल देशमुख गैरहजर होते ईडी समोर. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण पहिली मोठी कारवाई ईडीकडनं झाली आहे, त्यामुळे एक मोठा धक्का मानला जातोय आणि त्यांच्या अनिल देशमुख यांच्या समोरच्या अडचणी सुद्धा वाढलेल्या आहेत. खरं आहे, त्यामुळे पाहावं लागेल काय नेमकी कारवाई केली जाते. आणि जसं रामराजे म्हणाले की आता सगळ्यांच्या नजरा, अनिल देशमुखांच्या नजरा या दिल्लीकडे लागलेल्या आहेत, त्यामुळे दिल्लीतनं काय बातमी समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हा चौघांचंही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट जाणून घेत राहू. विठू माऊलीचा गजर म्हणजे